केंद्रीय पथकापुढे जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीचं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलं सादरीकरण। आज जिल्ह्यातील चाळीसगाव येथील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकापुढे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचं सादरीकरण केलंय। जिल्ह्यातील 15 पैकी 13 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय, त्यामुळे पाण्याअभावी पिकं करपलीत, गुरांसाठी चारा कमतरता जाणवते, विहिरी कोरड्या पडल्यात। तेव्हा केंद्र शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रीय पथकापुढे मांडली आहे। जिल्ह्यात आलेल्या केंद्रीय पथकात केंद्रीय पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त HR खन्ना, सांख्यिकी विभागाचे सहाय्यक संचालक जगदीश शाहू यांचा समावेश आहे। चाळीसगाव दौऱ्यापूर्वी धुळे शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सादरीकरण केलंय। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, फैजपूर प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी देवयानी यादव, रोहयो उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा कृषी अधीक्षक चंद्रकांत पाटील, चाळीसगाव प्रांताधिकारी प्रमोद हेले, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी महेश अवताडे, पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर गर्जे, कृषी तंत्र अधिकारी दीपक ठाकूर, गणपत डोंगरे आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितलं की जळगाव जिल्ह्यात फक्त चाळीसगावच नाही तर जिल्ह्यातील 13 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय। खरीप पिकांची दुबार पेरणी करावे लागले, कापसाबरोबरच खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे। जिल्ह्यात 1,16,720 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे। एकूण पीक क्षेत्राचे हे प्रमाण 73% आहे। जिल्ह्यात सरासरीच्या 92% पाऊस झालाय। चाळीसगाव तालुक्यात हेच प्रमाण जिल्ह्यातील सर्वात कमी 73% आहे। जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत जिल्ह्यात 4 वेळा पावसाने 8 ते 34 दिवसांचा खंड पाडलाय। जिल्ह्यात मोठे व लघु असे 16 धरण प्रकल्प आहेत। यापैकी फक्त 10 प्रकल्पात 75 ते 100% पर्यंत पाणीसाठा उपलब्ध आहे। चाळीसगाव तालुक्यात सध्या 13 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केंद्रीय पथकाच्या सदस्यांना दिली आहे। जिल्ह्यातील सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक परिस्थिती, पीक पद्धती, शेतकरी आत्महत्या, शासकीय मदत, प्रधानमंत्री पीक विमा योजना याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी पथकाला सविस्तर माहिती देत चर्चा केली आहे। जळगाव जिल्ह्याला केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त दुष्काळी मदत मिळावी अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। दुष्काळी पाहणी केल्यानंतर सविस्तर अहवाल केंद्र शासनाकडे लवकरात लवकर सादर केला जाईल अशी ग्वाही पथक सदस्यांनी यावेळी दिली।